Hello friends, welcome in Rathod classes. I am Rathod Narendra and today we are going to discuss the first lesson from class 6th General Science. The name of lesson is Natural Resources, Air, Water and Land. नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे नॅचरल रिसोर्सेस. नॅचरल ऑप्टेन फ्रॉम नेचर, दॅट इज टू बी द नॅचरल रिसोर्सेस. साधन संपत्ती दॅट आर एअर म्हणजे हवा, वॉटर म्हणजे पाणी, लँड म्हणजे जमीन. हिअर ऑब्झर्व द पिक्चर. दिस पिक्चर वी गिवन हिअर. Observe the picture alongside and answer the questions. Where do we see the birds? Here are the birds. Where these birds are there? These birds are flying in the sky. Next, where is the cow grazing? Cow is grazing on the land. Locate the trees and road. Locate the trees and road. There are the trees and roads. Where does the river comes from? How does it flow? Here is the river and its flow from high level to low level. Then where the aeroplane is in the sky. Aeroplane is in the sky. Where are fish are seen in the water. Here are the fins. The river which is flow from hilly area. In that water fishes are found. And on what the sailboat float? Here is the sailboat, and sailboat is a float in a water. सेलबोट कुठे आहे? पाण्यामध्ये आहे. मासे कुठे आहेत? पाण्यामध्ये आहेत. ही काऊ कुठे ग्रेज करते? कुठं आहे? तर ती जमिनीवर आहे, गवतात आहे. इथं रोड आहे, कार्स आहेत, त्या ठिकाणी जमिनीवर आहे. एअरप्लेन कुठं आहे? हवेमध्ये आहे. पाणी कुठं आहे? पाणी कुठून वाहतं? पाणी वाहतं नदीतून. ते कुठून येतं? कुठेचा उगम कुठं आहे? पर्वतामधून. ते पाण्यामध्ये मासे आहेत. मग आता पाहिजे आपल्याला व्हॉट इज नॅचरल रिसोर्सेस. नॅचरल रिसोर्स म्हणजे काय? यू कॅन सी दॅट समथिंग इन द पिक्चर आर इन वॉटर, some on land and some in the sky, that is in the air. आपण काय पाहिलं? काही वस्तू पाण्यामध्ये होत्या, काही वस्तू हवेत होत्या, काही वस्तू जमिनीवर होत्या. हवेत होत्या म्हणजे कुठे होत्या? आकाशामध्ये होत्या. Thus all things on the earth are associated with air, water and land. Whatever things are there, ज्या काही वस्तू आहेत, ज्या काही घटक आहेत, ते काय आहेत? हवा, पाणी आणि जमिनीशी निगडीत आहेत, असोसिएटेड आहेत. एअर, वॉटर अँड लँड आर कॉल्ड द अर्थ्स ॲटमॉस्फिअर. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. व्हॉट इज ॲटमॉस्फिअर? अर्थ, लँड and earth. Air, water and land are called the earth's atmosphere. Hydrosphere and lithosphere respectively. Moreover, different living things occupy these three spheres of the earth. म्हणजे जे काही सजीव असतील हे लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअर काय आहे? जमिनीवरचं. हायड्रोस्फिअर पाण्याचं. लिथोस्फिअर हे ज्या गोष्टी आहेत ह्या मोरओव्हर डिफरंट काइंड्स ऑफ लिव्हिंग थिंग्स ऑक्युपाय दीज
3 स्पेअर्स, हवा, पाणी आणि जमीन, ह्या तिघांमध्ये जे काही सजीव आहेत त्यांचं ते काय करतात, occupied करतात. And these living things and the part of lithosphere, hydrosphere and atmosphere which they occupy are together called biosphere. हवा, पाणी आणि जमीन ह्या तिघांना मिळून काय तयार होतो, बायोस्फिअर तयार होतो. मीन्स बायो मीन्स लिव्हिंग, बायो मीन्स लिव्हिंग, where the living things are found that are said to be the biosphere. These spheres have formed on the earth naturally: lithosphere, hydrosphere and atmosphere, envelope of air, envelope of water and part of land. These are formed naturally. हे सगळे काय आहेत, निसर्गामध्ये, निसर्गापासून तयार झालेले आहेत. अँड वी हॅव लर्न ऑल धिस इन द प्रिव्हियस स्टँडर्ड. मागच्या वर्गामध्ये आपण हे शिकलेलो आहोत. द ॲटमॉस्फिअर इज द लेअर ऑफ एअर. आता बघा इथं आपण काय म्हणतोय, ॲटमॉस्फिअर म्हणजे काय, ॲटमॉस्फिअर म्हणजे काय, तर the layer of air that surrounds the earth. पृथ्वीच्या पृष्ठभागावर जो हवेचा थर आहे त्या थराला आपण काय म्हणतो, वातावरण म्हणतो, त्याला आपण म्हणतो ॲटमॉस्फिअर म्हणतो. अँड द सरफेस ऑफ द अर्थ comprises water and land, that is the hydrosphere. जमिनीवरचा जो भाग पाण्याने आच्छादलेला आहे त्या भागाला आपण म्हणतो हायड्रोस्फिअर, आणि जमिनीचा जो भाग आहे त्याला आपण म्हणतो लिथोस्फिअर. ऑफ दिस द हायड्रोस्फिअर ऑक्युपाइज मच लार्जर पार्ट दॅन द लिथोस्फिअर. पृथ्वीवरती पाणी किती आहे, जमिनीपेक्षा जास्त आहे. म्हणजे पाण्याने आच्छादलेला भाग जो जमिनीचा आहे तो कसा आहे, जास्त आहे. म्हणजे हायड्रोस्फिअर ऑक्युपाइज मच लार्जर पार्ट दॅन द लिथोस्फिअर. हिअर फिगर 1.2 हिअर ह्याच्या का आपला ही जी फिगर 1.2 जे आहे आपल्याला काय दाखवते, शो द प्रपोर्शन ऑफ लँड अँड वॉटर ऑन द अर्थ सरफेस. बघा हा पूर्ण अर्थ सरफेस आहे, हा पूर्ण अर्थ सरफेस आहे. त्यापैकी हा जो आहे इकडचा भाग जो आहे तो आहे 71%. ऑन लँड देर इज about 71% of water is present and remaining 29% of water is in the land form. म्हणलं शो द proportion of land and water on the earth. पृथ्वीवरती 29% जमीन आहे तर 71% काय आहे, पाणी आहे. काय आहे, पाणी. and we also look upon the natural component in a solid, liquid and gaseous form as a resources. We also look upon these natural components in a solid, liquid and gas. म्हणजे जे काही नॅचरल कंपोनेंट्स आहेत ते सॉलिडमध्ये आहेत, लिक्विडमध्ये आहेत आणि गॅसेस स्वरूपात आहेत. अँड इन अदर वर्ड वी यूज देम इन अ फुलफिल आवर रिक्वायरमेंट. Whatever natural resources are present on an earth, that all natural resources are used by us for fulfill our requirement. आपल्या ज्या गरजा आहेत त्या गरजा भागवण्यासाठी आपण ह्या सर्व नैसर्गिक साधन संपत्तीचा आपल्यासाठी आपण त्याचा उपयोग करून घेत असतो. नाउ लेट अस नाउ स्टडी ऑल these 3 components in a detail. बघा पहिला आहे व्हॉट आर द 5 लेयर्स ऑफ ॲटमॉस्फिअर. माहिती पाहिजे आपल्याला. कॅन यू रिकॉल कुठले कुठले आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे. देअर आपण पुढे पाहू ते एअर. व्हॉट इज एअर?
The air in the atmosphere around the earth contain nitrogen, oxygen, carbon dioxide, 6 inert gases and carbon dioxide, nitrogen oxide. In simple, what we say, air is the mixture of many gases. एअर म्हणजे काय? हवा. आणि हवा काय आहे? अनेक गॅसेसचं मिश्रण आहे. मग यामध्ये कुठले कुठले गॅसेस आहेत? नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, 6 इनर्ट गॅसेस, इनॲक्टिव्ह गॅसेस, नोबेल गॅसेस तर आपण म्हणतो. त्याचबरोबर नायट्रोजन डायऑक्साईड आहे, सल्फर डायऑक्साईड आहे अँड वॉटर वेपर अँड डस्ट पार्टिकल. हे सगळे एकत्र येतात आणि काय तयार होते? हवा तयार होते, एअर तयार होतं. अँड द ट्रोपोस्फियर contain about 80% of the total mass of gas in the air. आता ट्रोपोस्फिअर काय आहे बघा, आपल्याला इथे विचारला होता प्रश्न, व्हॉट इज द 5 लेयर ऑफ ॲटमॉस्फिअर. त्यापैकी जो पहिला लेयर आहे तो आहे ट्रोपोस्फिअर. अँड धिस ट्रोपोस्फिअर कंटेन अबाउट 80% ऑफ द टोटल मास ऑफ गॅस इन अ एअर. हवेमध्ये जेवढं काही गॅस आहे त्यापैकी 80% वस्तुमान जे मास आहे ते कुठं असतं? ट्रोपोस्फिअर मध्ये असतं. व्हाईल प्रपोर्शन इज अबाउट 19% इन अ स्ट्रॅटोस्फिअर. त्याच्यावरचा स्ट्रॅटोस्फिअर, इथं आपल्याला प्रश्न विचारला ना लेअरचा, तो दुसरा कुठला आहे? तो आहे स्ट्रॅटोस्फिअर. अँड स्ट्रॅटोस्फिअरमध्ये किती असतं? 19%. फर्दर इन द ॲटमॉस्फिअर here mesosphere, ionosphere, the proportion of the mass of gas goes decreases. आपण जसं जसं वातावरणामध्ये वर 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 जाऊ तस तसं हवेचं प्रमाण काय होतं? कमी कमी होत जातं. ट्रोपोस्फिअरमध्ये जास्त, ट्रोपोस्फिअरमध्ये जास्त, स्ट्रॅटोस्फिअरमध्ये थोडं कमी, आयनोस्फिअरमध्ये त्यापेक्षा कमी, मेसोस्फिअरमध्ये त्यापेक्षा कमी. आणि जसं जसं आपण जाऊ एक्झोस्फिअरमध्ये जाऊ, एक्झोस्फिअरपर्यंत आपल्याला त्या हवेचं प्रमाण जे आहे ते आपल्याला कमी कमी व्हायला लागतं. अँड गॅसेस आर नॉट फाउंड इन द एक्झोस्फिअर अँड बियॉन्ड. म्हणजे आफ्टर एक्झोस्फिअर ॲटमॉस्फिअर इज फिनिश. मग आता आपल्या ह्या प्रश्नाचं आपल्याला मिळाला असेल, हे जे आपला प्रश्न आहे विचारला आपला, व्हॉट आर द 5 लेयर्स ऑफ ॲटमॉस्फिअर. पहिला आहे ट्रोपोस्फिअर, दुसरा आहे स्ट्रॅटोस्फिअर, तिसरा आहे आयनोस्फिअर, चौथा आहे तिसरा आहे मेसोस्फिअर, चौथा आहे आयनोस्फिअर आणि पाचवा आहे एक्झोस्फिअर. दीज आर द 4 स्पेअर ऑफ atmosphere. These are the 3 layers of atmosphere. And when we goes up and up from troposphere to exosphere, the envelope of air goes decreasing. जसं जसं आपण वर जाऊ तसं तसं हवेचा जो थर आहे तो कमी कमी होत जातो आणि एक्झोस्फिअरच्या वर हवा नसते, त्याला आपण ॲटमॉस्फिअर म्हणत नाही. यू कॅन सी दॅट एअर इज अ मिक्सचर ऑफ सेव्हरल गॅसेस अँड इज द चीप कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ अ अर्थ ॲटमॉस्फिअर. हवा काय आहे? अनेक गॅसेसचं मिश्रण आहे. अँड दिस इज द चीप कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ द अर्थ ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअरचा खूप. अँड बिसाइड्स दिस गॅसेस एअर ऑल्सो कंटेन वॉटर वेपर. ह्या गॅसेस बरोबर पाण्यामध्ये काय, आपल्या हवेमध्ये काय आहेत? वॉटर वेपर्स आहेत. त्याचबरोबर डस्ट पार्टिकल्स आहेत. अँड द अमाऊंट ऑफ गॅसेस इन द एअर इज ग्रेटेस्ट नियर द सरफेस ऑफ surface and decrease as we go higher and higher from surface. That is, air become rare at higher altitude. पृथ्वीच्या पृष्ठभागावर हवेचा दाब कसा असतो? जास्त असतो. हवेचं प्रमाण कसं असतं? जास्त असतं. आणि पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या जसं जसं आपण वर जाऊ, वी गो जस्ट अप अँड अप, द अमाऊंट ऑफ एअर गेट डिक्रीजेस अँड दॅट इज एअर बिकम रेअर ॲट अ हायर अल्टिट्यूड. हायर अल्टिट्यूड जसं जसं आपण वर जाऊ तसं तसं त्या हवेचं प्रमाण काय होत जातं? कमी कमी होत जातं. अँड द प्रपोर्शन ऑफ कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर अँड सम ऑफ देअर युजेस आर हिअर
नायट्रोजन, the first component of air, help living things to build their necessary protein. हे जे नायट्रोजन आहे सजीवांमध्ये नैसर्गिक प्रोटीन जे आवश्यक आहे ते प्रोटीन तयार करण्यासाठी हे नायट्रोजन त्याला मदत करतं. इट इज यूज्ड इन द प्रोडक्शन ऑफ अमोनिया अँड एअरटाईट पॅकेजिंग ऑफ अ फूडस्टफ्स. जे आपण एअरटाईट पॅकेज घेतो का नाही, एअरटाईट फूडस्टफ घेतो, आपले कुरकुरे असतात किंवा कुठल्याही गोष्टी जे एअरटाईटमध्ये आपण घेतो त्यामध्ये नायट्रोजन गॅस त्या ठिकाणी वापरला जातो. नेक्स्ट वन इज द ऑक्सिजन. And we all know oxygen is very important part of atmosphere. Without oxygen no one can survive. हे आपल्याला माहिती आहे. ऑक्सिजन शिवाय कुठलाही सजीव जिवंत राहू शकत नाही, कारण ऑक्सिजन सर्वांना रेस्पायरेशनसाठी आवश्यक आहे. त्यांना श्वासोच्छवासासाठी ऑक्सिजनची गरज आहे. त्यामार्फत एनर्जी प्रोडक्शनसाठी ह्या ऑक्सिजनची गरज आहे. दुसरा आहे कार्बन डायऑक्साईड. These carbon dioxides are used by plants for producing their food. वनस्पती त्यांचं अन्न तयार करण्यासाठी या कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात. त्याचबरोबर हा जो आहे फायर एक्सटिंग्विशर्स, अग्निशमन दलामध्ये आग विझवण्यासाठी जे यंत्र असतं त्याच्यामध्ये ह्या कार्बन डायऑक्साईडचा वापर केला जातो. आता पुढे पाहतोय आपण पुढचे जे आहेत जे इनर्ट गॅसेस आपण म्हणले, argon, helium, neon, krypton, xenon. These are noble gases, inert gases, and this argon is used in electric bulb. आपला जो इलेक्ट्रिक बल्ब आहे त्याचं तापमान जास्त वाढू नये म्हणून उष्णता म्हणजे विजेच्या उष्णतेचा परिणाम त्या बल्बवर होऊ नये म्हणून त्यामध्ये इलेक्ट्रिक बल्बमध्ये ह्या आर्गॉनचा वापर करतात. हेलियम इज यूज्ड फॉर ऑब्टेनिंग लो टेम्परेचर अँड ऑल्सो जनरेटिंग lift in a airship. Neon used in a decorative lights and for street light. आपल्या रोडच्या कडेला जास्त रेडियम दिशादर्शक दाखवले असतात त्याच्यामध्ये ह्या निऑनचा वापर असतो. क्रिप्टॉन यूज्ड इन अ फ्लुरोसेंट ट्यूबमध्ये ह्याचा वापर असतो. झेनॉन इज यूज्ड इन अ फ्लॅश फोटोग्राफी. झेनॉनचा उपयोग फोटोग्राफीमध्ये केला जातो. इथं एक गोष्ट आपल्याला सांगायची आहे. ऑलवेज रिमेंबर द लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ इज सस्टेन्ड ड्यू टू द बॅलन्स बिटवीन व्हेरियस गॅसेस अँड अदर कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर. हवेचं जे प्रमाण आहे, जे बॅलन्स आहे, हे सजीवांसाठी कधी योग्य आहे, ज्यावेळेस ह्या प्रत्येक कॉन्स्टिट्युएंटचं प्रमाण कसं आहे, योग्य प्रमाणामध्ये आहे. द लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ इज सस्टेन्ड म्हणजे काय, जिवंत राहतात. ड्यू टू बॅलन्स बिटवीन व्हेरियस गॅसेस अँड अदर कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर. हवेचे जे वेगवेगळे घटक आहेत त्याचं जर बॅलन्स असेल तर सजीव त्या ठिकाणी जिवंत राहू शकतात, नाहीतर ते राहू शकत नाहीत. द ॲटमॉस्फिअर इज व्हेरी इम्पॉर्टंट फिल्टर इट. द ॲटमॉस्फिअर इज व्हेरी इम्पॉर्टंट फिल्टर. It allows the light and heat of the sun to reach the earth, which is necessary for life, but it prevents the harmful elements from reaching the earth. It is in the atmosphere that fog, cloud, snow and rain are reduced. या वातावरण एक विशिष्ट असं फिल्टर आहे. सूर्याकडून येणारे जे दूषित घटक आहेत, दूषित किरणं आहेत, त्यांना रोखण्याचा आणि आवश्यक किरणे पृथ्वीकडे पाठवण्याचं काम हे ॲटमॉस्फिअर करतं. आणि म्हणूनच ॲटमॉस्फिअरमध्ये फॉग म्हणजे धुके, क्लाउड म्हणजे ढग, स्नो आणि रेन सार प्रोड्यूस, त्याच्यामुळे हवा त्याच्यामध्ये पाऊससुद्धा ह्या ॲटमॉस्फिअरच्या बदलामुळेच पडत असतो. ओके, हिअर वी स्टॉप. द नेक्स्ट वी आर गोइंग टू लर्न इन द नेक्स्ट पिरियड. याच्या पुढचा भाग आपण पुढच्या पाठामध्ये पाहणार आहोत. इफ यू लाईक द व्हिडिओ प्लीज शेअर, सबस्क्राईब अँड लाईक. थँक यू.